कोल्हापुरात स्पेशली गोकुळच्या राजकारणात पडद्यामागे काही मोठं शिजतंय का? म्हणजे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी मानले जाणारे बंटी पाटील आणि अमल महाडिक हे पुन्हा एकत्र येण्याची शक्यता स्वतः बंटी पाटलांनी सूचित केली आहे. त्यातच गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत विनय कोरेंनी बंटी पाटलांपासून अंतर ठेवत महायुतीसोबत जाण्याचे संकेत दिले. त्यामुळे गोकुळच्या राजकारणात नवं समीकरण तयार होणार का याविषयी चर्चा रंगली आहे. तरी याविषयीच आपण चर्चा करणार आहोत या व्हिडिओत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी कोमल, आपण पाहताय सकाळ. कोल्हापूर जिल्हा बँकेत बाजार समितीच्या विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे, आमदार सतेज पाटील, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी आमदार संजय घाटगे, माजी आमदार के.पी. पाटील आणि इतर अनेक नेते हे एकत्र आले होते. या बैठकीनंतर वातावरण हलकं फुलकं असतानाच राजकीय टोलेबाजीला सुरुवात झाली. यावेळी माजी आमदार के.पी. पाटलांनी सतेज पाटलांना मिश्किलपणे प्रश्न विचारला. बंटी साहेब, जिल्ह्यात चर्चा सुरू आहे की तुम्ही आणि अमल महाडिक एकत्र येणार आहात, त्यात किती तथ्य आहे? या प्रश्नावर उपस्थित सर्वांचे कान टवकारले. कारण कोल्हापूरच्या राजकारणात महाडिक आणि बंटी पाटील ही दोन नावं म्हणजे कायम समोरासमोर उभी ठाकलेली दोन ताकदवान राजकीय सत्ता केंद्र. या प्रश्नाला उत्तर देताना बंटी पाटलांनी तितक्याच मिश्किल शैलीत प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले, जर तुम्ही आणि ए.वाय. पाटील एकत्र येऊ शकता तर महाडिक आणि पाटील का नाही? या एका वाक्यानं उपस्थित नेत्यांच्या भुवया उंचावल्या आणि राजकीय वर्तुळात चर्चेला नवं खाद्य मिळालं. यावर के.पी. पाटलांनी सुद्धा म्हटलं, आमचं कधी भांडणच नाही, आम्ही आधीपासूनच एकत्र आहोत, असं सांगत वातावरण आणखी रंगवलं. पण तिकडे गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरूनही आता कोल्हापूरच्या राजकारणात नवा ट्विस्ट पाहायला मिळतोय. ते म्हणजे आमदार विनय कोरेंनी स्पष्ट केलंय की मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार गोकुळची निवडणूक महायुती म्हणूनच लढवली जाईल. त्यामुळे गोकुळच्या निवडणुकीत बंटी पाटील आणि विनय कोरे हे एकत्र येतील का, याबाबत निर्माण झालेल्या चर्चांना तात्पुरता पूर्णविराम दिल्याचं मानलं जाते. विनय कोरेंनी म्हटलंय की दूध संस्थांच्या पात्रतेबाबत काढलेलं नोटिफिकेशन हे काही केवळ गोकुळपुरतं नव्हतं, तर राज्यातील अनेक दूध संस्थांना त्यात समावेश होता. मात्र गोकुळवर अन्याय झाल्याचं चित्र रंगवलं गेलं आणि हा वाद न्यायालयात गेल्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे निवडणुकीचा मार्ग मोकळा झालाय आणि महायुती म्हणून निवडणूक लढवण्याची भूमिका कायम असल्याचे संकेत सुद्धा कोरेंनी दिलेत. दुसरीकडे बंटी पाटलांनी गोकुळची निवडणूक तातडीनं घेण्याची मागणी पुन्हा एकदा केली. जवळपास 1200 दूध संस्थांच्या पात्रतेचा निर्णय त्वरित व्हावा, त्यांना मतदानाचा हक्क मिळावा आणि निवडणूक प्रक्रिया सुरू व्हावी, अशी बंटी पाटलांची भूमिका आहे. सरकारनं घाईघाईत प्रशासक नेमल्याचा आरोप करत त्यांनी या प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. सतेज पाटलांनी हे सुद्धा स्पष्ट केलंय की गोकुळची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी विनय कोरेंनी काही काळ प्राथमिक चर्चा केली, मात्र निवडणूक लांबणीवर पडल्यामुळं तो प्रस्ताव सुद्धा तिथेच थांबला. सध्या तरी कोणताही ठोस प्रस्ताव नाहीये, तरी भविष्यात प्रस्ताव आला तर त्यावर विचार केला जाईल, असं सुद्धा बंटी पाटलांनी म्हटलं. त्यामुळे एकीकडे सतेज पाटील आणि अमल महाडिक यांच्या संभाव्य जवळीकीची चर्चा, दुसरीकडे विनय कोरेंचा महायुतीकडे झुकाव, या सगळ्या घडामोडींमुळे गोकुळच्या राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जाते. आता खरोखरच बंटी पाटील आणि अमल महाडिक हे एकत्र येणार आहेत का? विनय कोरे अखेर कोणाच्या बाजूने उभे राहणार आहेत आणि गोकुळच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं येत्या काही दिवसात मिळतील. पण याविषयी तुम्हाला काय वाटतंय? सतेज पाटील आणि अमल महाडिक यांची आघाडी शक्य आहे का? गोकुळमध्ये महायुती जिंकेल की सतेज पाटलांचा गट? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.